तर मित्रांनो, काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल जाणून घेतलं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाबद्दल जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरची पहिली 6 वर्ष ही खूप धावपळीची गेली, कारण त्यावेळी राजमाता जिजाऊ ह्या पुण्याची जहागिरी सांभाळत होत्या. तरी सुद्धा जिजामातेंनी शिवबांना शिक्षण द्यायला चालू केले. जिजामाता सायंकाळच्या वेळी सांजवात लावल्यानंतर त्यांना कधी रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या, भीमाच्या गोष्टी सांगायच्या. ह्या शूरवीरांच्या गोष्टी ऐकून बाळ शिवबाला सुद्धा वाटू लागले की आपणही यांच्यासारखे थोर पराक्रम करावे. तर कधी जिजामाता त्यांना ज्ञानदेवांचे, तुकारामांचे, एकनाथाचे अभंग सांगायचे आणि याच अभंगातून छत्रपती शिवाजी महाराजांना त्या साधू संतांबद्दल एक आदर भावना निर्माण झाली. बाळ शिवबाचे वडील हे सरदार असल्यामुळे त्यांच्याकडे हत्यारबंद मराठे होते. त्यांची जी लहान मुलं असायची ती शिवबासह खेळायला यायची. मावळ्यांची मुलं म्हणजे जणू रानातील रानमेवाच. ते मोराचा, वाघाचा किंवा अनेक पक्ष्यांचा, कोकिळेचा आवाज हे हुबेहूब आवाज काढायचे. बाळ शिवबा त्यांच्यासह खेळायला जायचे. त्यांची कांदा भाकर आवडीने खायचे आणि त्यांच्यासोबत खेळ खेळायचे. कधी मातीचे हत्ती बनवणे, घोडे बनवणे, किल्ले बांधणे हे त्यांचे छंद. आणि मावळ्यांच्या मुलांना बाळ शिवबा फार आवडायचे, कारण बाळ शिवबा हे राजघराण्यातले जरी असले तरी माँसाहेब जिजाऊंनी त्यांना शिकवण दिली होती की प्रेमळ, दयाळू आणि प्रजादक्ष कसं राहिलं पाहिजे. त्यामुळे बाळ शिवबा हे सर्वांच्याच आवडीचे होत चालले होते. भेटूया पुढील भागात.